आजच्या या नव्या आणि अतिशय उत्साही अशा सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि आजची ही चर्चा खरंच खूप रंजक होणार आहे. नक्कीच. कारण आज आपल्याकडे अभ्यासासाठी जो स्रोत आहे ना, तो खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा आणि म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याला एक नवी दिशा देणारा आहे. आपण सर्वांनी द सिक्रेट या गाजलेल्या मालिकेबद्दल नक्कीच ऐकलेलं असणार. हो, ती मालिका तर खूपच प्रसिद्ध आहे. अगदी बरोबर. तर याच मालिकेच्या लेखिका ज्या आहेत, रॉन्डा बर्न, त्यांच्या हिरो या पुस्तकाचे मराठीत केलेले एक सविस्तर परीक्षण आज आपल्या माहितीचा मुख्य आधार आहे. आजच्या या माहितीच्या सत्राचा मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. आणि तो उद्देश खूप महत्वाचाही आहे. हो ना. सामान्य माणसाच्या आत दडलेला तो हिरो नेमका कसा शोधायचा आणि केवळ एखादं स्वप्न पाहण्यापासून ते प्रत्यक्ष विजय मिळवण्यापर्यंतच्या प्रवासाची नेमकी ब्लूप्रिंट किंवा ज्याला आपण आराखडा म्हणतो, तो काय आहे, हेच आपल्याला या परीक्षणातून उलगडून पाहायचे आहे. या सखोल चर्चेच्या सुरुवातीलाच ना, मला एक मोठी आणि महत्वाची संकल्पना स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. हो, नक्कीच सांगा. द सिक्रेट या मालिकेतील हे पुस्तक असल्यामुळे अनेकांचा असा समज होऊ शकतो की हे पुस्तक फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा केवळ विचार करून गोष्टी आकर्षित करण्याच्या सिद्धांतावर आधारित असेल. पण तसं नाहीये. म्हणजे ही काही जादूची कांडी नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. या परीक्षणातून हे खूप ठळकपणे समोर येते की हे पुस्तक केवळ एका जादुई सिद्धांतावर अवलंबून राहण्याबद्दल अजिबात नाहीये, तर ते खऱ्या अर्थाने स्वतःचा शोध घेण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ओळखण्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याबद्दल आहे. खरंय. ही स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची आणि स्वतःची खरी ओळख निर्माण करण्याची एक अतिशय व्यावहारिक प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं वेगळेपण आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण हिरो हा शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एखादा सुपर हिरो येतो. हो, जोसेफ कॅम्बेल यांच्या संकल्पनेतील एखादा पौराणिक योद्धा किंवा आकाशात उडणारा, अंगावर विशिष्ट पोशाख घातलेला आणि अचाट शक्ती असलेला एखादा सुपरहिरो उभा राहतो. आपण कायम अशा एका तारणहाराची वाट पाहत असतो, जो बाहेरून येईल आणि आपले सगळे प्रश्न सोडवेल. तसं पाहिलं तर ही माणसाची खूप जुनी सवय आहे. पण या स्रोतानुसार या पुस्तकात ज्या हिरोची मांडणी केली आहे तो पूर्णपणे वास्तवातील आहे, तो आपल्यातच दडलेला आहे. या परीक्षणातील एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधावेसे वाटते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खास ध्येय असते, एक विशिष्ट उद्देश असतो. पण इथे एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? हा उद्देश आधीपासूनच ठरलेला असतो की तो आपल्याला स्वतःला शोधावा लागतो? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आणि या पुस्तकाने हिरो या शब्दाची जी पुनर्मंडणी केली आहे ना, ती ह्याच प्रश्नाचं उत्तर देते. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हा उद्देश कोणीतरी बाहेरून आणून देत नाही, तो आपल्या आतच असतो आणि तो आपल्याला स्वतःलाच खणून काढावा लागतो. म्हणजे स्वतःच स्वतःचा तारणहार बनायचं. हो. या वास्तवाच्या जगात जो माणूस स्वतःच्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी धाडस करतो तोच खरा हिरो आहे, असं हे परीक्षण सांगते. आपण नेहमी परिस्थितीला दोष देतो किंवा तारणहार शोधत असतो. पण या स्रोताने माणसाच्या आंतरिक शक्तीवर असा काही प्रकाश टाकला आहे की तो तारणहार दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच आहोत, ही जाणीव निर्माण होते. ठीक आहे, आपण हे थोडंसं सविस्तर समजून घेऊया. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ही संकल्पना आपल्या हातात आपल्याच आयुष्याचं स्टेअरिंग व्हील देण्यासारखी आहे. अगदी चपखल उदाहरण दिलं. आता जर आपण याला आपल्या दैनंदिन वास्तवाशी जोडले तर लक्षात येते की स्वतःच्या आवडी आणि स्वप्नांचा प्रत्यक्ष पाठपुरावा करणे हाच या संपूर्ण पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. बरोबर. नुसते विचार करून थांबायचे नाहीये. अगदी तेच. नुसते विचार करून किंवा जबाबदारीची जाणीव होऊन थांबायचे नाहीये, तर कृतीत उतरायचे. पण आता हे नेमके कसे करायचे, यासाठी या परीक्षणात पुस्तकातील 4 मुख्य संदेशांचे अत्यंत सविस्तर वर्णन केले आहे. आपण या 4ही संदेशांची एक एक करून उकल करूया. नक्कीच. यातला पहिला संदेश आहे स्वतःचा आवाज ऐका किंवा लिसन टू युअर इनर व्हॉइस. या परीक्षणात एक अतिशय प्रभावी ओळ दिली आहे की मनात जी इच्छा वारंवार येते तीच तुमची खरी दिशा असते. पण आजच्या जगात जिथे सतत बाहेरचे आवाज आपल्यावर आदळत असतात, तिथे हा आतला आवाज नेमका कसा ओळखायचा? हे ओळखणे हीच तर खरी कला आहे. हा मुद्दा मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत सखोल आहे. ती वारंवार येणारी इच्छा म्हणजे निव्वळ एखादा क्षणिक विचार नसतो. म्हणजे ते काही तात्पुरतं आकर्षण नसतं? नाही, अजिबात नाही. तो आपल्या अंतर्मनाचा अतिशय स्पष्ट आवाज असतो. ही दिशा ओळखणे का महत्वाचे आहे? कारण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला वारंवार खुणावत असते,
आपण झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपताना ज्या गोष्टीचा विचार आपल्या मनात घर करून असतो ना, ती गोष्ट आपल्या नैसर्गिक क्षमतेशी जोडलेली असते. आणि आपल्या आयुष्याच्या खऱ्या उद्देशाशी सुद्धा. होय, आणि ही दिशाच पुढे आपल्या भविष्याचा मार्ग ठरवते. अनेकदा कुटुंबाच्या अपेक्षा, समाजाचा दबाव किंवा एका सुरक्षित करिअरच्या कल्पनेपायी आपण हा आतला आवाज दाबून टाकतो. पण हे पुस्तक सांगतं की त्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाला नाकारण्यासारखे आहे. मला वाटते याची तुलना आपण एका कारमधील GPS सिस्टीमशी करू शकतो. हे कसं काय? म्हणजे बघा, आपण जरी चुकीच्या रस्त्याला गेलो तरी ते GPS सतत रिकॅल्क्युलेटिंग करून आपल्याला मूळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असते. आपला आतला आवाजही तसाच काहीसा असतो. तो सतत आपल्याला योग्य दिशेची आठवण करून देत असतो. खूपच सुंदर उदाहरण. आणि हाच पहिला मुद्दा आपल्याला अतिशय नैसर्गिकरित्या दुसऱ्या मुख्य संदेशाकडे घेऊन जातो, जो आहे आवड हीच शक्ती आहे किंवा पॅशन इज पॉवर. या स्रोतात सांगितले आहे की ज्या कामात खरोखर आवड आहे त्या कामातच खरे यश दडलेले आहे. बरोबर. जेव्हा आपण आपला तो आतला आवाज ऐकायला शिकतो तेव्हाच आपल्याला आपली खरी आवड समजते. पण इथे मला एक व्यावहारिक अडचण जाणवतीये. अनेकदा लोक म्हणतात की केवळ आवडीवर घर चालत नाही किंवा पोट भरता येत नाही. मग या पुस्तकात या आवडीला केवळ एक छंद न मानता एक शक्ती म्हणून कसे पाहिले आहे? हां, अत्यंत रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि खरं तर अनेक लोक याच टप्प्यावर अडकतात. पण ह्या पुस्तकाने आवडीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. तो कसा? बघा, ही आवड शक्ती का आहे? कारण जेव्हा आपण एखादे मोठे ध्येय ठरवतो तेव्हा प्रवासात अडचणी येणारच. कधी आर्थिक संकट येईल, कधी लोक नावे ठेवतील, तर कधी स्वतःवरचा विश्वास उडू लागेल. हो, आणि अशा वेळी माणूस खचून जातो. बरोबर. अशा ह्या कठीण काळात केवळ पैशाची किंवा प्रसिद्धीची प्रेरणा आपल्याला टिकवून ठेवू शकत नाही. तिथे केवळ ती आवडच अशी गोष्ट असते जी हार मानू देत नाही. म्हणजे ती इंधनासारखं काम करते. अगदी तेच. आवड आपल्याला एक न संपणारी ऊर्जा देते जी त्या कठीण काळात इंधनासारखं काम करते. त्यामुळे यश हे केवळ नशिबावर किंवा एखाद्या सुरक्षित नोकरीवर अवलंबून नसून ते आवडीच्या क्षेत्रात सातत्याने काम करण्यावर अवलंबून आहे. हा दृष्टिकोन खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे आवड ही केवळ सुरुवात करण्यासाठी नाही, तर टिकून राहण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची ताकद आहे. आणि जेव्हा आपण टिकून राहण्याचा विषय काढतोच आहोत तेव्हा एका मोठ्या शत्रूचा सामना करावाच लागतो. आणि तो शत्रू म्हणजे भीती. अगदी बरोबर. आणि इथेच ही चर्चा अतिशय रंजक बनते. हा या पुस्तकातील तिसरा मुख्य संदेश आहे. भीतीवर विजय मिळवा किंवा कॉन्करिंग फिअर. या परीक्षणात अतिशय स्पष्ट शब्दात म्हटले आहे की अपयशाची भीती सोडून द्या, कारण भीती ही केवळ यशाच्या मार्गातील एक तात्पुरता अडथळा आहे. हो, तात्पुरता अडथळा. पण माणसाला भीती वाटणे ही तर एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे ना. मग या नैसर्गिक गोष्टीवर विजय कसा मिळवायचा? भीती वाटणे नक्कीच नैसर्गिक आहे आणि ते आपल्या संरक्षणासाठी उत्क्रांतीचाच एक भाग आहे. पण हा असा टप्पा आहे जिथे 90% लोकांचा प्रवास कायमचा थांबतो. बापरे, 90%? हो. लोक अनेकदा भीतीला एक अंतिम भिंत किंवा स्टॉप साईन मानतात. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, जुनी सुरक्षित नोकरी सोडण्याची भीती किंवा आर्थिक नुकसानाची भीती. पण या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की भीती ही थांबण्याची खूण नाहीये. मग ती काय आहे? ती प्रवासातील केवळ एक स्पीड ब्रेकर आहे. जसे गाडी चालवताना स्पीड ब्रेकर आला की आपण गाडी थांबवून परत घरी जात नाही. आपण फक्त थोडा वेग कमी करतो, तो अडथळा पार करतो आणि पुन्हा पुढे जातो. हे उदाहरण खूपच चपकल आहे. तशीच भीती ही एक तात्पुरती अडचण आहे. जो माणूस या भीतीला ओलांडून पुढे जातो तोच खऱ्या अर्थाने हिरो बनतो. स्पीड ब्रेकरवर गाडी थांबवायची नसते, तर केवळ सावधगिरीने पुढे जायचे असते. भीतीमुळे सावध होणे योग्य आहे, पण त्या भीतीमुळे कृतीच न करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटण्यासारखे आहे. नक्कीच. आणि म्हणूनच या परीक्षणातील चौथा संदेश अत्यंत आशादायी आणि प्रत्येकाला बळ देणारा वाटतो. तो संदेश म्हणजे सामान्य माणूसही हिरो बनू शकतो. हा संदेश खूप प्रेरणादायी आहे. हो ना. केवळ काही विशिष्ट परिस्थितीत जन्मलेले किंवा जन्मजात प्रतिभावान लोकच मोठे होतात, हा एक फार मोठा गैरसमज आहे जो यातून दूर होतो. या स्रोतामध्ये खऱ्या प्रेरणादायी कथांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांनी अतिशय कठीण अशा संघर्षातून आपला स्वतःचा मार्ग कसा तयार केला आहे हे सांगितले. या खऱ्या कथांचे पुस्तकातील महत्त्व खूप जास्त आहे. कारण जेव्हा आपण केवळ आतला आवाज ऐका किंवा भीतीवर मात करा अशी तात्विक चर्चा करतो तेव्हा ती ऐकायला छान वाटते, पण अंमलात आणणं कठीण वाटू शकतं. हो, लोकांना वाटते हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे. बरोबर.
पण जेव्हा आपण वाचतो की एका सर्वसामान्य माणसाने, ज्याच्याकडे कोणतेही साधन नव्हते, त्याने स्वतःच्या आतला आवाज ऐकला, भीतीवर मात केली आणि यश मिळवले, तेव्हा तो सिद्धांत आपल्याला वास्तवात उतरलेला दिसतो. म्हणजे संघर्ष हा अटळ आहे. होय, या कथा हे सिद्ध करतात की संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. या पुस्तकातील हिरोना यश एका रात्रीत मिळालेले नाहीये. त्यांनी अनेक वर्ष अंधारात काढली आहेत. पण त्या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो, तोच सर्वसामान्य माणूस शेवटी एका हिरोमध्ये रूपांतरित होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर असामान्य यश मिळवण्यासाठी सुरुवात असामान्य असलीच पाहिजे असे नाही, जिद्द असामान्य असली पाहिजे. आता इथपर्यंत आपण हे 4 मुख्य संदेश पाहिले. पण हा प्रवास नेमका कसा होतो? याला काही विशिष्ट अशी रचना आहे का? होय, या परीक्षणात पुस्तकाच्या रचनेबद्दलही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. बरोबर. या पुस्तकाची रचना मुख्यत्वे 3 महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट टप्प्यात केली आहे. पहिला टप्पा आहे ड्रीम म्हणजेच स्वप्न. दुसरा टप्पा आहे हिरो म्हणजेच हिरोचा प्रवास. आणि तिसरा टप्पा आहे विक्ट्री म्हणजेच विजय. हे ऐकायला खूप सोपे वाटते, पण ह्याचा अर्थ नक्की काय आहे? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर ही त्रिसूत्री रचना वाचकाला एक अतिशय स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य मार्ग दाखवते, ज्याला आपण क्लिअर रोडमॅप म्हणतो. हो, एक दिशा मिळते. हे केवळ विचारांचे जाळे नाही, तर एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची एक ठोस प्रक्रिया आहे. पहिला टप्पा आहे स्वप्न पाहणे. हा टप्पा म्हणजे केवळ दिवसा स्वप्ने पाहणे किंवा हवेत इमले बांधणे नाही. मग काय आहे? तर स्वतःसाठी एक निश्चित, स्पष्ट आणि ध्येयवादी चित्र निर्माण करणे. हे एक बीज रोवण्यासारखे आहे. पण नुसते बीज रोवून किंवा नुसते स्वप्न पाहून ते पूर्ण होत नाही. बरोबर. आणि इथेच अनेक लोक अडकतात. ते स्वप्न पाहतात, पण कृती करत नाहीत. आणि म्हणूनच दुसरा टप्पा सर्वात महत्त्वाचा ठरतो, नाही का? नक्कीच. दुसरा टप्पा येतो हिरोचा प्रवास. हाच तो मेसी मिडल किंवा प्रवासाचा मध्यभाग आहे, जिथे खरा कस लागतो. म्हणजे जिथे खरा संघर्ष असतो. होय, या प्रवासात संघर्ष करावा लागतो. प्रचंड मेहनत घ्यावी लागते, चुका होतात, त्या चुकांमधून शिकावे लागते आणि कितीही निराशा आली तरी न थकता पुढे जावे लागते. याच टप्प्यात स्वतःच्या भीतीच्या आणि संशयाच्या राक्षसांशी लढावे लागते. आणि मग तिसरा टप्पा येतो. बरोबर. जेव्हा हा प्रवास पूर्ण निष्ठेनं पार पाडला जातो, तेव्हाच तिसरा टप्पा साध्य होतो. तो म्हणजे विजय. हा विजय केवळ आर्थिक किंवा भौतिक नसतो, तर तो स्वतःवर मिळवलेला विजय असतो. या 3 टप्प्यांचं विश्लेषण खरोखरच एखाद्या नकाशासारखं काम करते. आपण कुठे आहोत आणि पुढे कुठे जायचे आहे हे यातून स्पष्ट होते. आणि या स्रोतात या पुस्तकाची काही खास वैशिष्ट्ये देखील अधोरेखित केली आहेत. जसे की त्याची सोपी भाषा. हो, हे पुस्तक अतिशय सोप्या भाषेत लिहिले आहे. त्यात आत्मविश्वास वाढवणारे थेट संदेश आहेत आणि व्यावहारिक जीवनधडे दिले आहेत, जे रोजच्या जगण्यात सहज लागू करू शकतो. पण या सर्व सखोल विश्लेषणावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? हे सर्व ऐकणाऱ्यांसाठी का महत्त्वाचे आहे? म्हणजे जो माणूस रोज सकाळी 9 ते 5 ची नोकरी करतो किंवा जो विद्यार्थी आपल्या करिअरच्या सुरुवातीला आहे, अशा प्रत्येकाने या स्रोताकडे का लक्ष दिले पाहिजे? या स्रोतातील माहितीच्या आधारे अतिशय स्पष्टपणे सांगायचे तर हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे जे सध्या आपल्या करिअरबद्दल किंवा आयुष्याच्या दिशाबद्दल प्रचंड गोंधळलेले आहेत. ज्यांना स्वतःवर शंका आहे अशांसाठी. हो, ज्या लोकांना स्वतःच्या क्षमतेवर शंका आहे किंवा ज्यांना असे वाटते की आपण एका चक्रव्यूहात अडकलो आहोत आणि बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. आणि ज्यांना काहीतरी मोठं करायचंय त्यांच्यासाठी. अगदी. ज्यांच्या मनात जीवनात काहीतरी मोठं करण्याची प्रबळ इच्छा आहे, पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाहीये, अशांसाठी हे पुस्तक एका गाईडप्रमाणे काम करते. ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर एक गोष्ट अगदी लख्खपणे लक्षात येते की हे पुस्तक नैराश्य दूर करून प्रेरणा देणारं एक उत्तम साधन आहे. जेव्हा 4ही बाजूंनी अंधार वाटतो, तेव्हा बाहेर प्रकाश शोधण्याऐवजी स्वतःच्या आतच तो प्रकाशाचा किरण शोधण्याची ताकद हे विचार देतात. होय. आणि जर आपण ह्या संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात गोषवारा द्यायचा ठरवला, तर आज आपण शिकलो आहोत की हिरो हा कुठे बाहेरच्या जगात नसून तो आत आहे. अगदी बरोबर. स्वतःसाठी एक मोठे स्वप्न पाहणे, वाटेत येणाऱ्या प्रत्येक भीतीवर खंबीरपणे मात करणे आणि स्वतःच्या खऱ्या आवडीलाच शक्ती बनवून विजयाच्या दिशेने जाणे, हाच त्या खऱ्या हिरोचा प्रवास आहे. आजची ही चर्चा खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारी ठरली आहे.
पण आजच्या या माहितीच्या सत्राचा निरोप घेण्यापूर्वी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे. नक्कीच. कोणता प्रश्न? या परीक्षणात आपल्याला सांगितले आहे की मनात वारंवार येणारी इच्छा हीच आपली खरी दिशा असते आणि आपण आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. पण आजच्या या गोंगाटाच्या आणि डिजिटल विचलनाच्या जगात जिथे बाहेरचे इतके आवाज सतत आपल्या कानावर आढळत असतात, तिथे आपला स्वतःचा खरा आतला आवाज कोणता आणि तात्पुरते आकर्षण कोणते हे आपण कसे ओळखायचे? खरोखरच हा अतिशय महत्वाचा आणि प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. श्रोत्यांनो, हाच विचार सोबत घेऊन जा आणि स्वतःच्या आतल्या त्या खऱ्या हिरोला शोधण्याचा प्रवास आजच सुरू करा. अशाच नवनवीन माहितीच्या शोधात राहण्यासाठी प्रेरित होऊन आपण या सखोल चर्चेचा इथेच निरोप घेऊया. धन्यवाद.